ललित मोदी संजीव गोयंका यांना एक म्हणाले, पण का? ललित मोदी वर्सेस संजीव गोयंका हा नक्की ट्विटर वॉर काय चालू आहे? आयपीएलचं फुल शेड्यूल नुकतंच रिलीज झालं आणि भाऊ ज्यांनी कोणी हे शेड्यूल बनवलंय भाई सल्यूट आहे, कारण का शेवटच्या 4 मॅचेस पैकी 3 व्हेन्यूज कोणत्या आहेत माहितीये? आयपीएल सुरू होण्याच्या 2 दिवस अगोदरच 2 खूप मोठे इव्हेंट घडलेले आहेत आयपीएल रिलेटेड. पहिलं म्हणजे आयपीएलचं पूर्ण शेड्यूल रिलीज झालंय आणि शेवटचे 4 मॅचेस ज्या आहेत त्या बघून तुम्ही पागल व्हाल. म्हणजे काय शेड्यूल केलंय आणि काय प्रकारे त्या मॅचेस होणार आहेत. फुल एंटरटेनमेंट असणार आहे आणि आयपीएल फॅन्स साठी एक सर्वोत्तम मेजवानी असणार आहे. त्या 4 मॅचेस कोणत्या आणि मी असं का बोलतोय ते तुम्हाला सांगेलच, पण दुसरा महत्वाचं जे इव्हेंट घडलंय तो म्हणजे ललित मोदी वर्सेस संजीव गोयंकाचा ट्विटर वॉर. नक्की काय घडलंय ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो, पण पहिला आपण आयपीएल शेड्यूल बद्दल बोलूया. आयपीएलचं फुल शेड्यूल नुकतंच रिलीज झालं आणि सगळे आपापल्या टीम्सचे मॅचेस बघत होते, कुठे कधी काय कसं होणार आहे. मी गेलो डायरेक्ट शेवटचे मॅचेस बघायला, कारण का बिझनेस एंड जो असतो ना तो टुर्नामेंटचा तोच बेस्ट असतो. आणि भाऊ ज्यांनी कोणी हे शेड्यूल बनवलंय भाई सल्यूट आहे, कारण का शेवटच्या 4 मॅचेस पैकी 3 व्हेन्यूज कोणत्या आहेत माहितीये? वानखेडे स्टेडियम मुंबई, ईडन गार्डन्स कोलकाता आणि राजीव गांधी स्टेडियम हैदराबाद. भाई या तिन्ही ग्राउंड्स वरती ज्या आयपीएल मॅचेस होतात त्या एकदम ब्लॉकबस्टर मॅचेस असतात. फ्रायडे, सॅटर्डे, संडे हे जे शेड्यूल आहे, पहिली मॅच जी होणार आहे ती SRH वर्सेस RCB. ओपनिंग गेम जो आहे त्याचाच एक रिपीट क्लॅश आहे आणि तुम्हाला सांगतो जेवढा ब्लॉकबस्टर तो ओपनिंग गेम असणार आहे तेवढाच ब्लॉकबस्टर हा या टीम्ससाठी शेवटचा सामना एकमेकांविरुद्ध असणार आहे. म्हणजे स्टार्ट जिथून होणार तिथेच एंड होणार आहे. आणि बाकीच्या ज्या 3 मॅचेस आहेत ना त्याच्यामध्ये टीम्स बघा कोणत्या कोणत्या आहेत. मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्स. या टीम्स पैकी पंजाब किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स हे मधल्यामध्ये ग्रुपच्या कुठे ना कुठेतरी अडकले असतात आणि शेवटच्या 1-2 मॅचेस मध्ये ठरतं की बाबा कोण टॉप 4 मध्ये क्वालिफाय होणार. तसंच मुंबई इंडियन्सही असतं कधी कधी, तसंच दिल्ली कॅपिटल्सही असतं कधी कधी. सो एकदम ब्लॉकबस्टर आणि एकदम थ्रिलिंग वीकेंड होणार आहे आयपीएल फॅन्ससाठी. जे काही शेवटचे सामने असणार आहेत तो वीक. आता मेन खबरवरती येऊया की ललित मोदी वर्सेस संजीव गोयंका हा नक्की ट्विटर वॉर काय चालू आहे. तर आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की राजस्थान रॉयल्स आणि RCB या फ्रँचायझी विकल्या गेल्या होत्या आणि त्या एकदम भरमसाठ मोठ्या करोडो रुपयांमध्ये विकल्या गेल्या होत्या. आणि त्यानंतर संजीव गोयंकानी एक ट्विट सुद्धा केलं. त्यामध्ये ते काय म्हणाले हे तुम्ही म्हणूच शकता, पण जे हायलाइट पॉइंट आहे ज्यासाठी ललित मोदींनी ट्विट केलं ते म्हणजे शेवटचे काही वाक्य. ते इथे असं म्हणतात की जसं ब्रॉडकास्ट आणि डिजिटल राईट्स स्ट्रक्चर केले आहेत, गव्हर्नन्स जे आहे म्हणजे गव्हर्नन्स बॉडी जी आहे त्यांनी जो कॉन्फिडन्स दाखवलाय एवढ्या प्रीमियम लेवलवरती इन्व्हेस्ट करण्यासाठी, आणि हा खूप एक मोठा विजन होता जय शहा यांचा. जय शहा हे नाव संजीव गोयंकानी घेतलं. त्यानंतर ललित मोदी यांनी ट्विट बॅक केला आणि ते काय म्हणाले? ललित मोदी संजीव गोयंका यांना एक क्लोन म्हणाले, पण का? तर ते सुरुवातीलाच संजीव गोयंका यांना म्हणतात की या माणसाला मेमरी लॉस झालेला आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहितीये की ते आपल्याच विश्वात जगत असतात. त्यांचे जे भाऊ आहेत संजीव गोयंका यांचे, ते या लखनौ सुपर जायंट्सचे फ्रँचायझीचे मालक असते ना, बल्कि हा एक क्लोन, कारण का ते एक क्रिकेट फॅन आहेत आणि संजीव गोयंका हे फक्त एक क्लोन आहे. त्यांना असं वाटतं की ते एक ट्विट करतील आणि जी काही हिस्ट्री आहे ती बदलून जाईल आणि हे प्रूव्ह करतं की संजीव गोयंका यांना 0 नॉलेज आहे. हे ट्विट होतं ललित मोदी यांचं. म्हणजे हा पूर्ण संदर्भ काय आहे की जे काही आयपीएल एवढं श्रीमंत लीग बनलंय, ज्याच्यामध्ये एवढे कोट्यावधींची उलाढाल होते, त्याचं सर्वस्व श्रेय कोणाचं आहे? तर ते सगळ्यांचं श्रेय आहे जे कोणीही आयपीएल मॅनेजमेंट असेल, आयपीएल जेव्हा सुरू झालं, आयपीएल जे आता कंटिन्यू होत आहे, मग ते BCCI असेल, आयपीएल फ्रँचायझी असतील, हे सगळ्यांचं एकत्रित मिळून जे काही आहे ते कंट्रीब्युशन आहे. आयपीएल प्लेयर्सचं आहे, आयपीएल स्टाफचं आहे, आयपीएल फॅन्सचं आहे. तर या संदर्भातच कोणाचं श्रेय कुठे काय याच्यावरती त्यांचा जो ट्विटर वॉर चालू आहे. तर हे 2 मोठे इव्हेंट होते जे आयपीएल सुरू होण्या अगोदरच घडले आणि या दोन्ही इव्हेंट्सनी मोठे हेडलाईन्स बनवले आणि सगळ्यांचं लक्ष सुद्धा वेधून घेतलं. अशाच आयपीएल रिलेटेड माहितीसाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. तुमची फेवरेट आयपीएल टीम कोणती आहे ते सुद्धा कमेंट नक्की करा. धन्यवाद.